हा मुरबाड हायवे बरोबर, ट्रिपल सीट. मी एका ब्लॉगमध्ये बघितलं होतं की ना रायडिंग म्हणजे फक्त स्पीड नाही, फक्त सगळ्यांना कळतं असं झालं तर. पेमेंट कितीचा केलं, कितीचं पेट्रोल भरलं, काय बोलू. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे आमच्या एरियातून, गणेशनगरमधून. काय माहिती तुम्हाला आवाज कसा येतो का कळत नाही. हे बघा, इथं आज काहीतरी फंक्शन आहे, काहीतरी कार्यक्रम आहे. तर मोठं ब्लॉक करू नका, खाऊ नये यार. मेन म्हणजे ना, आज ना एवढं गरम होत आहे ना, काय बोलू यार. जर घरातून निघू असं वाटत होतं, कशी कधी घरातून निघतो. आणि आज शनिवार आहे ना, तर बहुत बहुत खूपच कमी लोक आहेत. खूपच म्हणजे खूपच कमी लोक आहेत. नाही तर आता या टायमाला पब्लिक असते रस्त्यावर कामाला वगैरे जाणारी, त्याच्यात मी पण एक असतो. मला पण 7 वाजता घर सोडायला लागतं. मी एका ब्लॉगमध्ये बघितलं होतं की ना रायडिंग म्हणजे फक्त स्पीड नाही, फक्त काय करणार, फक्त स्पीड करतात. हे बघा, एक शाळेत चालली लहान मुली राईडचा एन्जॉय करते. तो रायडिंग म्हणजे फक्त स्पीड नाही, एन्जॉय करायचा, तो रस्ता, तो हे मुवमेंट. मी तर तेच एन्जॉय करतो काय. एवढी मोठी गाडी पळव ना भाई. मित्रांनो, तुम्ही सांगा, तुम्ही कुठे कुठे राईड केली आहे? कारण की मी पहिल्यांदा राईड केली आहे. आणि काय टिप्स असेल ते पण सांगा यार. हे केलं पाहिजे, तू हे चुकीचं करतोय, असं काहीतरी सांगा. राईड करताना ना लक्ष चारी बाजूला ठेवावं लागतं यार. मी एक इंस्टा 360 घेणार होतो, पण 2-3 जणांना सांगितलं नको घेऊ, काय फायदा होत नाही. बघ समोर, बघा शिवाजी महाराजांचा पुतळा बघा, आपल्या वाटतं दिसला का? सगळे मावळे आहेत बाजूला उभे. तर आपण इकडून जाऊया. हो. अरे, हा दुसरा रस्ता आहे, हा दुसरा ब्रिज आहे, हा पहिला ब्रिज आहे जुनावाला. असं आहे, आजचा दिवस आपला स्टार्ट झालाय. लोकांना दिसतो की नाही कॅमेरा, नाही तर याला लोक बघत असतात. हा आहे बदलापूरचं यादव नगर. पूर्ण म्हणजे तबेले वगैरे त्या एरियामध्ये, पूर्ण सगळीकडे तबेलेच तबेलेत. म्हणजे ते आपल्या ते ह्याला लागतात ना, शेणाच्या गौऱ्या, ते इकडेच भेटतात. होळीला वगैरे आपण घेतो ना, होळीला लहान मुलांच्या याच्यासाठी धूप देण्यासाठी. बघा ना किती प्रमाणात आहे. सकाळचा आनंद घेतो, आनंद. आज मला ना 12 वाजता पण ह्याच रस्त्याने येते. बोलतो गाडी काय, हेल्मेट काय, करतो काय. तुम्हाला काय वाटतं, हेल्मेट कसा आहे? ठीक आहे. माझा अँगल बघूया. त्या दिवशी काहीतरी काम चालू होतं, झालं लगेच. अरे अरे, अंगावर येतो बघ वाईट. अरे कसं ओव्हरटेक करतो हा. आपल्याला स्लो करायला लागते गाडी, त्यांना जाम धुण्याची गाडी असते बाबा. माझा ना दुसरा तो चिन माउंट आहे ना, तो येतोय, काल येणार होता. आणि बोलतो म्हणजे पहिल्यांदा मेसेज आला आउट फॉर डिलिव्हरी. हां, सकाळी 10:30-11 वाजता आउट फॉर डिलिव्हरी आला. म्हणजे चांदणी आहे घरी, ती घे रिसीव करेल. अरे नंतर मग मी वाट बघतोय, कॉल करेल तो, कॉल करतो ना पहिले, नंतर वाट बघतो तर अरे आलाच नाही. नंतर 7:30 वाजता मेसेज येतो, 7:30, हां 6:30-7 वाजता की
आज हॅवी ह्याच्यामुळे जमलं नाही. पुढच्या नेक्स्ट वर्किंग डेमध्ये डिलिव्हर करणार. अरे मग सकाळी मेसेज केला कशाला होता? सकाळी समजलं ना की हॅवी आहे. म्हणजे त्यांच्याकडे जास्त सामान डिलिव्हरीसाठी होतं म्हणून त्यांनी डिलिव्हर केलं नाही असं काहीतरी. तर आपला राईट जायचं. हा स्टेशन, हा मुरबाड हायवे चालू झाला इथून. हा मुरबाड हायवे बरोबर, 666. रूल्स सगळे फॉलो करायचे, कोणाला द्यायचं नाही चान्स कुठल्याला. जाणं कशाला ऑन वाजत नाही, जागा आहे. ए भाई, गाडीमध्ये पेट्रोल नाही का? मग एंट्री कसं करायचं? मी आईच्या अगोदर कुठला भाई बघ. 155 टाक ना, 155. अरे काय आलायला, 155. 55 झालं. मराठी लवकर कळत नाही ना. अच्छा, ह्याचा आवाज नाही आला काय? सॉरी सॉरी. हां, चायला सगळ्यांना कळतं असं झालं तर. पेमेंट कितीचा केलं, कितीचं पेट्रोल भरलं, काय बोलू. मी हेल्मेट ओपन करून बोलला पाहिजे होतं, माझी चुकी आहे. तिथे चुकी तिथे सॉरी बोलायचं भाई, ॲटिट्यूडमध्ये नाही राहायचं. तुझ्या जळ मस्त वाटतं ना एकदम सकाळचं. आता ना जरा ना मी काय करतो, हेल्मेट वरती करून बोलतो, कारण की मला लय घाम झालाय, पूर्ण ह्याने भरलं. या ए बॉडी दाखवत आहे भाई. कसं वाटतं, आवाज येतो की नाही काय कळत नाहीये, कारण की मला वाटतं हवेचाच आवाज जास्त येणार आहे. काय बोलताय? मॉर्निंग राईड. चांदणीला बोलतो अरे उठ ना, आपण जरा फिरून येऊया, पण ते ऐकतच नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम. चला, इथून आपला हेल्मेट बंद हो. काय लगा अचानक बंदच होत नाही. चला राईडचा एन्जॉय करूया. हा रस्ता ना एकदम मला लय मजा येते इथून चालवायला गाडी. टन 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 पाडा टन 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 टन. ते जे जेव्हापासून सीट वाढवलाय ना, असं हाईटला उभं राहिल्यासारखं बसल्यासारखं वाटतंय. हा आपला JNPTचा हायवे. हो. अच्छा आहे ना. हे बाजूने काय आहे? हेल्मेटची जास्त सवय नाही ना मला. मोठा हायवे ना, हे लोक गाडीने जातात पण जातात कुठपर्यंत. चला मित्र नाही गेला अजून. पाठीमागून बस येते वाटतं, बस रे फुल स्पीडला ये भाई. असं वाटतं ना, भीती वाटते टर्निंगला तर कधी थांबायचं नाही चुकून. मी तर सगळ्यांना ॲड होते, मीच चुका करतोय त्याच्या. ये मेरा दिल प्यार का दीवाना, दीवाना दीवाना. रायडिंग सेफली भाई, अलीकडे बघत जायला लागतंय.
इतना खराब रस्ता. लास्ट टाइम पेक्षा चांगला आहे. अरे यार दुनियाचे धूळ उडत चालला यार हा.